नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे LBS ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत आहे. मुलांनो, आपण कविता तिसरी पडघमवरती टिपरी पडली ही कविता शिकलेलो आहोत. तर मुलांनो, राजा ढाले यांची ही कविता आहे. तर आज आपण या कवितेवरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक प्रश्न उत्तर ऐकायचे आहेत आणि नंतर त्याचे पाठांतर करायचे आहे. तर चला मग आपण या कवितेवरील प्रश्न उत्तरांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे सांगा. अ. कौलारावर काय पडत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कौलारावर पावसाचे थेंब पडत आहे. मुलांनो, दुसरा प्रश्न आहे आ. म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले असावे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ढगात विजांचा गडगडाट होत होता. विजांचा आणि हरभरे भरडण्याचा आवाज सारखाच येतो, म्हणून म्हातारी ढगात हरभरे भरडते असे म्हटले असावे. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा, काय झाले? कसा आवाज आला? हे तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा, अ. पडघमवरती टिपरी पडली. कसा आवाज आला पडघमवरती टिपरी पडल्याच्या नंतर? तडम तडतड तडम. कसा आवाज आला? तडम तडतड तडम. आ. ढग गडगडू लागले. ढग गडगडू लागले तेव्हा कसा आवाज आला? गडम गडगड गडम. कसा आवाज आला? गडम गडगड गडम. वीज कोसळली. कशी कोसळली? कडम कडकड कडम. वीज कोसळल्यानंतर कसा आवाज आला? कडम कडकड कडम. नंतर बघा मुलांनो, प्रश्न तिसरा, समानार्थी शब्द वाचा व लिहा. ढग. ढग या शब्दाचे समानार्थी शब्द आहे मेघ व घन. ढग, मेघ, घन. वीज. वीज या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत चपला, विद्युत. म्हणजे बघा, वीज या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत चपला, विद्युत. त्यानंतर जल. जल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पाणी किंवा उदक. पाणी, उदक, जल. धरती. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे धरणी, जमीन. बघा, धरती, धरणी, जमीन. त्यानंतर बघा प्रश्न चौथा, खालील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात ते सांगा. तुम्ही इथं तुमच्या मनाने पण लिहू शकता तुमच्या घरी तुम्ही जे वापरतात ते. जसं की उदाहरणार्थ हरभरे भरडण्यासाठी आपण काय वापरतो? जातं. किंवा तुम्ही तुमच्या घरी जी वस्तू वापरत असाल ती तुम्ही लिहू शकता. त्यानंतर बघा गहू दळण्यासाठी. गहू दळण्यासाठी काय वापरतो आपण? गिरणी किंवा जातं. त्यानंतर बघा दुसरं आहे आ. बाजरी पाखडण्यासाठी. आता बाजरी पाखडण्यासाठी कोणती वस्तू वापरतो आपण? तर बघा, आपण सूप वापरतो. पाखडण्यासाठी आपण काय वापरतो? सूप. त्यानंतर बघा मसाला वाटण्यासाठी. मसाला वाटण्यासाठी आपण काय वापरतो? खलबत्ता किंवा वरवंटा, पाटा किंवा मग मिक्सर पण वापरतो आपण. त्यानंतर बघा ज्वारी चाळण्यासाठी. ज्वारी चाळण्यासाठी आपण काय वापरतो? तर चाळणी. सगळेच जण घरी वापरतात. त्यानंतर बघा चहा गाळण्यासाठी. चहा गाळण्यासाठी आपण काय वापरतो? तुम्हाला सर्वांना माहीत आहे, चहा गाळण्यासाठी आपण गाळणी वापरतो. बरोबर आहे की नाही?
त्यानंतर बघा काकडी कापण्यासाठी. काकडी कापण्यासाठी आपण काय वापरतो? तर विळी वापरतो किंवा मग चाकू वापरतो. नंतर बघा प्रश्न 5वा आहे, पडघमवरती टिपरी पडली असे कवितेत म्हटले आहे. खरे तर पडघमवर टिपरी कुणीतरी वाजवली, पण कवीने पडघमवर टिपरी वाजवली असे न म्हणता टिपरी पडली असे म्हटले आहे. आता खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अर्थ काय होतो ते आपल्याला लिहायचं आहे. तर बघा मुलांनो, प्रश्न 5वा व्यवस्थित बघायचा आहे. उदाहरणार्थ, कुंडीतल्या रोपावर बुरशी पडली म्हणजे काय? तर कुंडीतल्या रोपावर काय झालं? बुरशी वाढली किंवा बुरशी तयार झाली. पण इथं काय म्हटलेलं आहे? कुंडीतल्या रोपावर बुरशी पडली. आता बघा, सुभानराव निवडणुकीत पडले. आता हे जे अधोरेखित जे वाक्य आहे म्हणजे काय की सुभानराव निवडणुकीत हारले. पडले म्हणजे काय? हारले. त्यानंतर बघा कैरी पिवळी पडली म्हणजे काय? पिवळी पडणे याचा अर्थ काय आहे? तर बघा, कैरी पिकली. पिवळी पडणे म्हणजे काय? कैरी पिकली असा इथं याचा अर्थ होतो. त्यानंतर बघा समीरा आजारी पडली. तर बघा या ठिकाणी आजारी पडणे याचा अर्थ काय होतो? म्हणजे समीराची तब्येत बिघडली, म्हणजे ती बिमार पडली याचाच अर्थ काय येतं? तब्येत बिघडणे. आजारी पडणे म्हणजे तब्येत बिघडणे. नंतर बघा खाऊ मिळाला नाही म्हणून रमेशचा चेहरा पडला. आता इथे चेहरा पडणे याचा अर्थ काय आहे? म्हणजे बघा, खाऊ मिळाला नाही म्हणून रमेश नाराज झाला. रमेशचा चेहरा पडणे म्हणजे काय? नाराज होणे. नंतर बघा, काल रात्री खूप पाऊस पडला. आता पाऊस पडला म्हणजे काय झालं? तर बघा, काल रात्री खूप पाऊस आला. पाऊस पडला म्हणजे काय? पाऊस आला असा इथे याचा अर्थ आहे. तर बघा प्रश्न 6वा आहे, तडतड यासारखे कवितेत आलेले नादमय शब्द शोधा व लिहा. तुम्हाला माहीत असलेले नादमय शब्द सांगा. तुम्हाला माहिती आहे तडतड सारखे शब्द कवितेत आलेले. आता कवितेत आलेले नादमय शब्द कोणते ते आता आपण बघूयात. बघा, पहिला शब्द आहे गडगड, दुसरा आहे कडकड, तिसरा आहे थरथर आणि चौथा आहे सळसळ. आता माहीत असलेले नादमय शब्द हे कवितेतले झाले. खडखड, त्यानंतर बडबड, कटकट, पटपट. तर हे माहीत असलेले नादमय शब्द आहेत. प्रश्न 7वा आहे, तुम्हाला पावसात भिजायला आवडते का? आणि भिजल्यावर तुम्हाला काय वाटते ते सांगा व लिहा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला म्हणजे तुमच्या मनाने हे उत्तर लिहायचं आहे. पण इथं बघा मी तुम्हाला थोडक्यात सांगते. मला पावसात भिजायला आवडते. पावसात भिजल्यावर मला खूप आनंद होतो. पावसात खूप खूप खेळावं वाटते. पाण्यात उड्या माराव्या वाटतात. त्यानंतर बघा, रिकाम्या चौकटीत योग्य अक्षरे लिहून ते शब्द पूर्ण करा. बघा, जसं की पहिलं आहे इथं एक शब्द कोड तुम्हाला दिलेला आहे. भित्रा प्राणी कोणता? ससा. भित्रा प्राणी ससा. दुसरं बघा, रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द कोणता आहे? सडक. त्यानंतर बघा तिसरं जे आहे, उन्हाळ्यात पितात. काय पितात? सरबत. उन्हाळ्यात काय पितो आपण? सरबत. त्यानंतर चौथं बघा, चौघडा या वाद्याबरोबर येणारे दुसरे वाद्य कोणते? सनई. त्यानंतर बघा 5वा शब्द, उत्सव या अर्थाचा दुसरा शब्द सण. कोणता? सण.
त्यानंतर बघा, रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहा आणि तयार होणारे शब्द वाचा. खाली दिलेल्या रिकाम्या फुलांमध्ये शब्दकोडी बनवा. बघा, इथं तुम्हाला शब्दकोडी दिलेली आहे. जसं की आता पहिलं बघा, पहिली जे शब्दकोड आहे तर तिथं आपण क शब्द घेतला. कोणते शब्द तयार झाले? चकली आणि माकड. त्यानंतर दुसरं बघा, आपण ग शब्द घेतला. कोणते शब्द तयार झाले? मगर आणि भगर. आडवा शब्द भगर, उभा शब्द मगर. तिसरं बघा, क शब्द घेतला. आडवा शब्द झाकण आणि उभा शब्द बकरी. नंतर बघा दुसरं, ग शब्द घेतला. मोगरा आणि तगर हे 2 शब्द तयार झाले. नंतरच्या शब्दकोड्यात बघा, ब हा शब्द आपण त्या ठिकाणी टाकला. साबण आणि रबर हे 2 शब्द तयार झाले. नंतर बघा, ब हा शब्द घेतल्यानंतर तबक आणि टेबल हे शब्द तयार झालेत. नंतर बघा, आपण कोणता घेतला शब्द आता? र. आरती आणि भारती, म्हणजे आरती आणि भारती हे 2 शब्द आपण तयार केलेत. नंतर बघा, इथं तुम्हाला शब्द दिलेले नाही, आपल्याला मनाने बनवायचे आहेत. बघा, जसं हे शब्द घेतला आपण तर तयार झाले बघा, बाहेर आणि माहेर. नंतरचं बघा, नंतरच्या शब्दकोड्यामध्ये आपण कोणता शब्द तयार केले? 2 शब्द, चाकर आणि नौकर. तर हे शब्द आपण शब्दकोडी इथे तयार केलेली आहे. तर मुलांनो, तुम्हाला सगळ्यांना समजला का गृहपाठ? तर मुलांनो, अशा प्रकारे तुम्हाला या कवितेवरील स्वाध्याय प्रश्नोत्तरांचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. थँक्यू.